या राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या आज आपण या सभागृहात जे बसलेलो आहे, हा भागवत सप्ताहाचा मंडप जरी असला तरी याची ज्योत जी आहे ती ज्योत आपल्या जिल्ह्यात नव्हे, राज्यात नव्हे तर अख्ख्या देशात या भागवताच्या निमित्तानं, या राधाकृष्ण प्रेम मंदिराच्या संस्थांच्या निमित्तानं या तामथरे गावातल्या सगळ्या गावकऱ्यांचं जे काही काम आहे, जे आता सुरुवात व्हायला लागलेली आहे, तुम्हाला कदाचित अंदाज नसेल, परंतु मी तुम्हाला अतिशय खात्रीने सांगू शकतो की ज्या पद्धतीने याचं प्लॅनिंग झालेलं आहे त्या पद्धतीने तामथरे गावातल्या प्रत्येक गावकऱ्याच्या आता त्यांनी केलेल्या, आतापर्यंत ज्यांनी जो काही लोकसहभाग या ठिकाणी नोंदवला आणि पुढे भविष्यात जो नोंदवला जाणार आहे, त्या सर्वांच्या कष्टाला नक्की यश मिळणार आणि त्यांचं यश हे देशाच्या पातळीवरती गौरवलं जाईल याची मला नक्की खात्री आहे. आणि या कार्यक्रमाच्यासाठी आम्हाला एवढ्या सकाळी आम्हाला इथे बोलवलं आणि आपण सर्वांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मला असं वाटलं की आता थंडीत आता कोणी यायचं नाही, परंतु आपण सर्व लोक या ठिकाणी आलेले आहात. आपले सगळे महाराजजी या ठिकाणी आलेले आहेत, जे ह्या पूर्ण भागवताचं काम या ठिकाणी पुढचे 7 दिवस करणार आहेत. फाउंडेशनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि पुढच्या 7 दिवसामध्ये जे काही या भागामधलं पावित्र्य निर्माण व्हायला मदत या भागवताच्या निमित्तानं होणार आहे, त्याचा सुगंध, त्याचं भक्तीचं रूप, त्याचा भक्तीचा रस हा आता आजूबाजूच्या सगळ्या परिसरात जसा जसा प्रभावी ठरेल तसतसं या भागात आपल्या या गावाचं नाव हे निश्चित होणार आहे. यामध्ये हा काय फक्त आज मंदिराचं कामकाज नव्हे तर या भागातल्या ओव्हरऑल आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती, व्यसनाधीनता आणि शिक्षण आणि मेडिटेशन या सर्वांगी असलेलं शिक्षण या माध्यमातून, या मंदिराच्या माध्यमातून आपल्या भागातल्या सर्व जिल्ह्यातल्या, शहरातल्या सगळ्या लोकांना मिळणार आहे. त्यामुळे यात निश्चितच या मंदिराचं नव्हे, या संस्थांचं नाव, संस्थांचे जे आता तुमचे अध्यक्ष आहेत, संस्थांचे बाकीचे जे काही मेंबर्स आहेत, आमचे गोगेजी आहेत, सगळे बाकीचे जे काही पत्रकार आहेत, या सगळ्यांनाच मी या मनापासून यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या व्यसनाधीनतेच्या अनुषंगाने SP साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यासोबत आपल्यासोबत सामाजिक पण काही आपल्याकडे दोष आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडचा बालविवाहाचा प्रश्न आहे, आपल्याकडचा ॲनिमियाचा प्रश्न आहे, हा सगळे जे काही प्रश्न आहेत, आपल्याकडच्या पाण्याचा प्रश्न आहे, जो आता मला वाटतं की पाण्याचा हे आपले या संस्थांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या उपक्रमांच्या मध्ये काम जर का आपण केलं आणि सामाजिक बांधिलकीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्या माध्यमातून एक उदाहरण म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला वाटतं की अतिशय चांगलं काम या निमित्तानं होईल. मी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या राधाकृष्ण मंदिराच्या संपूर्ण काम हे अतिशय वेगानं पूर्ण होईल. येत्या वर्ष 2 वर्षामध्ये हे सगळं काम पूर्ण होईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला मी सांगतो की या भागामध्ये याची एक ख्याती राहील आणि लोक याला पर्यटन म्हणून या मंदिराला नक्की भेट देतील. या भागातलं कामकाज आहे ते आपल्याला इतर ठिकाणी कसं नेता येईल यासाठी निश्चितचा प्रयत्न होईल. मी सर्व तामथरे गावातले सर्व ग्रामवासियांना पहिल्यांदा शुभेच्छा देईन आणि आम्ही सर्व लोक आम्ही तुमच्या या शुभेच्छांच्या मध्ये याच्यामध्ये सहभागी आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या हाताने आम्ही आता मस्त छान त्या आमच्या गायींना आम्ही चारा दिला, आपली छानपणे पूजा केली. अतिशय प्रामाणिक आणि अतिशय समाधान वाटलं की अतिशय चांगल्या प्रोग्रामला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण या ठिकाणी आमचा सत्कार करतो त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.